दरम्यान महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयामध्ये प्राजक्ता माळी यांचा तक्रार अर्ज दाखल झालेला आहे। बीड जिल्ह्यातले आमदार श्री सुरेश धस यांनी श्रीमती माळी यांच्याबद्दल केलेले कथित अयोग्य, अवमानकारक आणि बदनामीकारक विधानं तसंच त्यानंतर सोशल मीडियावरती प्रसिद्ध होत असलेल्या बदनामीकारक बातम्या यामुळे त्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर त्याचे परिणाम होत असल्याचं त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय। हे संपूर्ण प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचं असून महिलेच्या प्रतिष्ठेस बाधा पोहोचवणारं असल्यामुळे राज्य महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्त यांना या प्रकरणामध्ये तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। तसंच वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा अशी सुद्धा सूचना दिलेली आहे। या संदर्भात आपण आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। निलेश, महिला आयोगाने नक्की कशा पद्धतीचे निर्देश दिलेत? पूर्वी 2 दिवसांपूर्वीच प्राजक्ता माळी यांना पत्रकार परिषद घेतली होती आणि सुरेश धस यांच्या वतीने ज्या पद्धतीचे वक्तव्य केली जात आहेत त्यावरून नाराजी व्यक्त केली होती। यासोबतच महिला आयोगात आपण जाणार असल्याची देखील सुतोवाच केली होती। त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने त्यांना आपला अर्ज दाखल केला। तो महिला आयोगाला अर्ज प्राप्त झालाय। महिला आयोगानं देखील अभिनेत्रींच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य सुरेश धस यांच्या वतीने होत आहेत त्यामुळे त्यांच्या सामाजिक जीवनावर परिणाम होतोय हीच बाब लक्षात घेत तत्काळ मुंबई पोलीस आयुक्तांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि लवकरात लवकर वस्तुस्थितीदर्शक अहवाल जो आहे तो सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत। पूर्वी धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।